हाय नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग. तसेच आता 12+ झाले, गुड आफ्टरनून झाला, पण माझी गुड मॉर्निंग आताच झाली. कारण 2 दिवसापासून काय माहीत काय प्रॉब्लेम आहे काय नाही, झोपच नाही लागत. बाबू तर झोपतो रात्रभर, तो झोपू देतो, पण माझ्या डोळ्यालाच झोप नाही लागत. काय माहीत काय प्रॉब्लेम झाला काय नाही. तर 2 रात्र अशीच निघाली, झोपच नाही लागे. म्हणजे अशी झोप लागे पण जशी गाढ झोप लागली पाहिजे ना तशी झोपच नाही लागे. मग अशी उठली का असं वाटे का झोपलीच नाही का मी. पण तर 2 दिवस मग कालही मग दिवसभर म्हणजे थोडीशी झोपली, कामधंदे झाल्यावर झोपली. तर बाबू झुल्यात राहते तर काही तो झोपू देत नाही जास्त, मग त्याला जवळ घेऊन झोपली. तरी त्यानं काल दिवसानं झोपू नाही दिलं. दिवसानं तो कमीच झोपतो, रात्रभर चांगला झोपतो, पण मला झोप नाही येत होती. तर म्हणून आता मग काल कपडे टाकायचे होते तसेच. तर आता कपडे टाकून घेते मी कालचे. आणि आता पण बाबू मस्त झोपला, खेळत आहे आता, रात्रभर झोपला. आणि मग रात्री 11 वाजता मी त्याला घेऊन झोपली. म्हटलं 2 रात्री झोप नाही आली तर आज तरी झोप लागेल म्हटलं. तर मग झोपले, बाबू झोपला. आणि थोडीशी अशी झोप लागली ना, जाग येऊन गेला एकदम. मग झोपच नाही डोळ्यामध्ये, बिलकुल झोप नाही. मग एवढी रडायला लागली ही रात्री पूर्ण डोळे वगैरे सुजून गेले. रात्रभर म्हणजे मग एक अर्धा 15 मिनिट मी रडली. मग तिकडून झाली झोप. सेकून घे ना. तर मग रडली मग इथं सोप्यावर येऊन झोपली. बाबू तिकडे झोपला. आणि कानियाचा ताप आता ठीक झाला. थोडासा आहे, दवाई पिऊन घेजो, थोडासा आहे बस. एक बार दवाई पेवायची मग ताप गेला. मग एकटी थोडीशी रडली. म्हणलं काय झालं, काहून झोप नाही. एवढी दिवसभर थकली राहतो, काम करतो, तरी पण झोप नाही म्हटलं डोळ्याला. तर मग इथे येऊन झोपली सोप्यावर. मग याचे पापा उठले, काय झालं म्हटलं झोप नाही येत म्हटलं. तर त्यांनी थोडंसं समजावलं मग थोडीशी रातभर चांगली लागली झोप. 2 वाजतापासून मग 6 वाजता रणवीरला शाळेत जायचं होतं. त्याला उठवलं, त्याला शाळेत पाठवलं आणि मग अजून झोपून गेली. बाबूला जवळ घेऊनच झोपली. तर 12 वाजले मग उठायला. तर आज जरासं चांगलं वाटत आहे, झोप चांगली गेली असं वाटत आहे. नाही तर पूर्ण हे डोळे इथून असं पूर्ण दुखत होतं झोपीच्या यानं, झोप नाही होय म्हणून. तर आता कपडे टाकून देते वाढू, नंतर झाडू लावून घेते. आणि मग आपली कालची राहिली होती भाजी लौकीची दुधीची, तर ते मी भाजी बनवते आणि तुम्हाला पण सांगते कशी बनवते. आता जेवढे होते तेवढे मी करते, नाही होत तर राहू देते असं. चला मग आता एवढे कपडे टाकून घेते, मग भाजी करू. आणि हा पाहून घ्या कसा मस्त खेळून राहिला. बाबू खेळून राहिला का बेटा? हा खेळून राहिला तू? खेळ. हा मुंबईला थोडासा स्वयंपाक करू दे बेटा. हा स्वयंपाक करण मम्मी तर मम्मी जेवण तर तुला भेटन, हा ना. खेळते बाबू तसा शाळा आहे, समजदार आहे. खेळ मग. हा गुड मॉर्निंग बोल सर्वांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे तेल टाकलं मी ना कढईत, तेल गरम झालं. आता टाकू आपण जिऱ्याच्या नंतर मी घेतले लसणच्या पाकळ्या आणि एक कांदा मोठा, एक छोटंसं टमाटर. तर याच्यात मी टाकून देते आता कांदा चांगला लाल होऊन देतो. मग टाकून टमाटर. आणि इकडे हे मुगाची डाळ भिजत घातली, रात्री जे भिजत घातली होती ते खिचडीसाठी वापरली. तर हे दुसरी मी भिजत घातली. आणि भाजी रात्री धुवून धावून कापून ठेवली होती, डबल धुवायची गरज नाही. तर हे पकलं म्हणजे मग आपण टमाटर टाकू. आता मम्मी टाकते टमाटर.
इकडे हे लौकी. झालं, आता झाकण देऊन देतो. चवीपुरतं मीठ. मम्मी अब नहीं ला देना. आता नंतर मी भाजी बघारली आणि मग काल त्यांनी पपई आणली होती, तर म्हटलं आता थोडीशी पपईचा नाश्ता करून घ्यावं. आणि बाबू खेळून मालिश करून मग झोपला. मग आम्ही सर्वांनी पपईचा नाश्ता केला आणि नंतर मग अजून कामाला लागली होती. आया कोई परा भोला सा प्यारा सा आया कोई परा पालने में झूठ. घेऊ खातो काय? नाही, घे ना, बाद में खाई. आताच खाऊन घे ना. बाद में खाई. घे बाबा तू. मी बाद में खाईन. हा ठेवून देते. भाजीत मी पाणी नाही टाकलं आणि फक्त ताटावर पाणी टाकलं. मग अंदर भाजीला पाणी सुटते. आता पाहू आपण. आई पाणी अंदर गेलं. नाही जायचं होतं पाणी. अरे वाह, लौकी की सब्जी. कितनी अच्छी बनी है ना, हाँ, खाने में कैसी लगती है? टेस्टी. आता याच्यामध्ये आपण थोड्या वेळानं टाकू मुगाची डाळ. आताच नाही. मम्मी मुगाची डाळ नको टाकू. तर कायची डाळ टाकू. मस्त पकली भाजी. पोळे झाल्या. इकडे मी माझ्यासाठी भाकर बनवली आणि यांच्यासाठी पोळ्या बनवल्या आणि हे भाजी पकली. आणि आता आपण याच्यात टाकू मुगाची डाळ. मुगाची डाळ मस्त उभी उभीच राहिली ना, तेच मस्त लागते. हे मुगाची डाळ टाकून देऊ. मस्त मुगाची डाळ टाकून दिली, मिक्स करून देऊ आणि असंच कमी याच्यावर मुगाची डाळ पकू देऊ. नंतर एक तर तशीच लौकी बनवली, नाही तर मग मी हरभऱ्याच्या डाळीमध्ये बनवत होती. पण मुगाच्या डाळीमध्ये बनवतात हे मी पहिल्यांदा पाहिलं. यूट्यूबवर पाहिलं होतं मी आणि तेच तुम्हाला सांगत आहे. मुगाच्या डाळमध्ये लौकी कशी लागते पाहू आपण. मी सांगतेच तुम्हाला कशी लागते. तर आता अशी मस्त मुगाची डाळ टाकली. हे 1-1.5 घंटा मुरली आणि आता लवकरच शिजून जाईल, जास्त टाईम लागत नाही म्हणून मी पूर्ण भाजी शिजू दिली मग मुगाची डाळ टाकली. नाही तर पहिलेच टाकली असती तर मुगाची डाळीचं पूर्ण बेसन झालं. थोडीशी डाळ राहिली तर खावायला चांगली टेस्ट लागन. तर हे पकू देतो झाकून. पाणी बिलकुल टाकलं नाही याच्यात. हा पण घ्या, रोनी बसला जेवण करायला. आणि कशी बनली बाबू भाजी मम्मीनं? कशी बनवली? एकदम अच्छी, बहुत टेस्टी बनवली. टेस्टी लागते खरं खरं ना, नो फेक हम फाक. सही बात बोतो. अच्छी बनली. लौकीची भाजी खात नाही. लौकी और दाल अच्छी लग रही ना. दाल कॉम्बिनेशन अच्छा है ना. आणि हरभऱ्याच्या डाळीमध्ये कशी बनत होती एवढी खास नाही, मुगाच्या डाळीमध्ये चांगली बनते आहे ना. तान्यानं आंघोळ केली आणि बाबूले झुला देत बसली. मी आंघोळ करून घेते. नाही झुला द्या, उठला नाही पाहिजे तो. हा आता 3 वाजले दुपारचे आणि केस लय दिवसाचे धुतले नव्हते. शायद म्हणजे केस नाही धुतले म्हणून सुद्धा डोकं दुखत असन, भारी भारी लागत असन. रोज तेल घालते मी केसामध्ये. आणि बाबू झाला तेव्हापासून महिनाभर झाला. महिनाभरापासून फक्त 3 वेळा हे तिसऱ्यांदा केस धुतले मी. आणि आता महिन्यात वर झाला तर तिसऱ्यांदा फक्त केस धुतले मी. जास्त केस नाही धुतले. थंडी होती आणि धुवाचं आंघोळीला गेली की बाबू उठून जायचं. मग त्याला सर्दीने झाली माझी. केस वाढायला टाईम लागते. घरामध्ये ऊन लागत नाही म्हणून मी आज केस धुतले. इकडे बाहेर येऊन बसली उन्हामध्ये. केस वाढन तेव्हाच मी आता
जाईन. तर एवढा टाईम झाला आज. केसही धुतले त्यामध्ये आणि फक्त महिन्याभरातून 3 वेळा फक्त हे तिसऱ्यांदा केस धुतले मी. तर आज आता मोकळं लागत आहे थोडंसं. केस धुतले तर पूर्ण भारी 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 डोकं लागत होतं आणि दुखतही होतं, डोळेही दुखत होते, डोकंही आत्ताही दुखत आहे डोकं.